शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आपल्या लोकसभेचा अर्ज दाखल करण्याकरिता आपल्या मूळ गावी सावळा येथून बुलढाणाकडे निघाले असताना गावांमध्ये कोल्हापूरच्या प्रसिद्ध खलगी वादकांनी स्वतःहून त्यांच्या प्रेमापोटी थेट कोल्हापूर बुलढाणा दाखल होत त्यांना शुभेच्छा तर दिल्यात, पण त्या खलगी वादनाने संपूर्ण परिसर एक प्रकारे दणाणून गेला होता। त्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या सावळा गावातून गावकऱ्यांशी संवाद साधताना देखील केला। अशा या शेतकरी पुत्राला आता सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। त्यामुळे भूमिपुत्र विरुद्ध शेतकरी पुत्र लढत होताना पाहायला मिळेल। मी स्वतः शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून, सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून लोकसभेला उमेदवारी अर्ज भरतो आहे। बाहेरून आलेली जी मंडळी माझ्यासोबत आहे त्यांना सांगू इच्छितो, हे माझं गाव आहे, छोटं गाव आहे। आमच्या गावाचं मतदान फार फार तर 450 असेल, आहे ना? किती? 500 तर अतिशय छोट्या गावातून मी जन्माला आलो। इथे आपले हिंगोलीची मंडळी आलेली आहे, आपल्या सोलापूरची मंडळी, हे ज्या हलग्या दिसत आहेत, ह्या हलग्या आपल्या भागात नाही आहेत, त्या सोलापूरच्या आहेत। ते माझ्या प्रेमापोटी घेऊन आले, माळशिरस तालुक्यातून आले आणि या सगळ्या सोलापूरकरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे। तर ही मंडळी स्वतःहून त्यांनी मला सांगितलं की तुमचा उमेदवारी अर्ज भरायला आम्ही हलग्या घेऊन येणार आहे। या हलग्यांच्या निनादामध्ये आज आपण बुलढाणा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे। या गावाचे माझ्यावर खूप उपकार आहेत। सुरुवातीच्या काळापासून आमचं गाव गजू लहान जरी असलं तरी या गावाने माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे, मला प्रचंड जीव लावलेला आहे। जेव्हा रविकांतला कोणी ओळखत नव्हतं तेव्हा सुरुवातीपासून साथ देण्याचं काम या गावकऱ्यांनी मला केलं आणि आज माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून होतं की लोकसभेचा नारळ फोडायचा असेल पहिला तर तो आपल्या गावातून मारुती राहायला मारुती महाराजांना नारळ फोडायचा आणि देवीचं दर्शन घेऊन मगच आपल्याला अर्ज भरायला जायचं। तसं मी परवा सोमनाथीचं दर्शन घेऊन आलो, वेगळ्या वेगळ्या देवस्थानांचं दर्शन घेऊन आलो आणि आज खऱ्या अर्थानं 350 पावणे 400 मतदान असणाऱ्या गावामध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याची मला वाटतं ही आपल्या गावच्या इतिहासातला मी पहिलाच माणूस कदाचित तुमच्या आशीर्वादाला असेल, बरोबर? महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।